आनंदाने हसत खेळत सुरू झालेली सहल काही क्षणात भीतीच्या सावटाखाली गेली। पुढे काय घडलं ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अलर्ट महाराष्ट्र न्यूजला नक्की सबस्क्राईब करा। नेवासा येथील शाळेतील 53 निष्पाप विद्यार्थी ओझर लेण्याद्रीच्या दिशेने निघाले होते। बसमध्ये गाणी, हशा आणि उत्साह होता, पण नगर कल्याण महामार्गावर डुंबरवाडी परिसरात अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि क्षणात सर्व काही बदलले। बस रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाच्या भिंतीवर जोरात आदळली। धडक इतकी भीषण होती की पुढील टायर फुटला आणि बस पलटी झाली। काही क्षणापूर्वी आनंदाने भरलेली बस आता विद्यार्थ्यांच्या किंकाळ्याने दणाणून गेली। 14 विद्यार्थी आणि 4 शिक्षक गंभीर जखमी झाले। लहानग्यांच्या हातापायांना मार लागला, डोळ्यात भीती दाटली होती, पण सुदैवानं मोठी जीवितहानी टळली। हीच एक दिलासा देणारी गोष्ट आहे। अपघात होता स्थानिक ग्रामस्थ देवदूत बनून धावले। त्यांनी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढलं, आधार दिला, धीर दिला। जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे। एक सहल जी आठवणीत आनंद म्हणून राहायला हवी होती, ती आता आयुष्यभराची वेदनादायक आठवण बनली आहे। देवाच्या कृपेनं मोठी दुर्घटना टळली, पण हा प्रसंग प्रत्येकाच्या मनावर कायमचा ठसा उमटून गेला। पोलीस तपास सुरू असून नेमकं कारण काय हे लवकरच स्पष्ट होणार आहे। अशाच ताज्या बातम्यासाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमचं मत काय यावर नक्की कळवा।